सोलापुरातील धनगर समाज बांधवांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांचा जाहीर सत्कारही केला आहे। फडणवीस सरकारने धनगर समाजाची दिशाभूल केली असून आरक्षण देणार असल्याचं खोटं आश्वासन देऊन धनगर समाजाची फसवणूक केली आहे। त्यामुळे आम्ही कदापिही फडणवीस सरकारला पाठिंबा देणार नसल्याची प्रतिक्रिया धनगर बांधवांनी सोलापुरात आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे। गेल्या 6-7 वर्षांमध्ये सगळ्यांची मागणी होती आरक्षण, आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही अखेर पण लढलोय। वजन हे महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचं होतं। त्यावेळेस आमच्या धनगर बांधव सगळ्यांना असं वाटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस धनगरावर अन्याय करते, आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यात न बोलवता त्या ठिकाणी आता पुढचे 3 ते 4 दिवस आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। जर आपल्याला लीड असेल तर आपल्या गावातलं बूथ या ठिकाणी बोलला पाहिजे, आपल्या गावातली पीटी बोलला पाहिजे। ज्या ज्या गावामध्ये धनगर बांधव आहेत त्या बांधवाला भंडारा शिव सांगतो की आपला खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या 5 वर्षामध्ये आपल्याला उन्हात बसवलंय, ज्यांनी 5 वर्ष आपल्याला त्रास दिलाय, अशा भारतीय जनता पार्टीला गाडत असेल तर सर्व धनगर लक्षात ठेवा। तुम्हाला या ठिकाणी फडणवीस सरकारच्या धनगर समाज विरोधी धोरणामुळे धनगर समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे। त्याचाच असंतोषाचा परिणाम म्हणून आज धनगर समाजाचे जिल्ह्यातील विविध संघटना, संस्था व समाजातील प्रतिष्ठित नागरिक एकमताने निर्णय घेऊन धनगर समाजाच्या जीवावर सत्तेत आलेल्या राज्य सरकारला सत्तेतून खाली खेचून त्यांना जागा दाखवून देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे। मोहल्ला तीच घोषणा झालेली होती, एअरपोर्ट राहुल गांधींना स्पेसिफिक उल्लेख करणे या सगळ्या ठिकाणी, आणि ज्या तऱ्हेने तुम्ही हे प्रेम केलेलं आहे आजच नाही तर सातत्यानं प्रेम करत आहात याबद्दलही मी सांगेन। आणि मी तुम्हाला खात्री बाळगतो की जे जे प्रश्न असतील आपले ते मी पार्लमेंटमध्ये तर मांडेनच, पण पार्लमेंटच्या बाहेर जे यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी महापौर अरुणा वागसे, गटनेते चेतन नोरडे, शैलेश पिशे, संतोष वागसे, महेश पाटील, अमोल कारंडे, राज सलगर, संजय वागसे, सदाभाऊ कोकरे, तायप्पा कारंडे, मल्लू घोडके, बाळासाहेब ठेंगील, सुधीर सलगर, आप्पा सलगर, दिगंबर मेटकरी, तुकाराम कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री शटस्थल ब्रह्मी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। कमळाला मत म्हणजे विकासाला मत, कमळाला मत म्हणजे सर्वसामान्यांच्या अपेक्षापूर्तीला मत, म्हणून लक्षात ठेवा फक्त कमळ कमळ कमळ। मतदान दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत।